नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण बनवणार आहोत मार्केट सारखी मिठाई, ते पण 10 मिनिटात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे। 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। त्यांना चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण पाव वाटी पिठी साखर घेणार आहोत। आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। साखर चांगली मिक्स करून घ्यायची, चांगली विरघळून द्यायची साखर। सारखं हलवत राहायचे। ही मिठाई बनवायला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही आणि खायला एकदम मस्त अशी लागते। साखर चांगली विरघळली की त्यात आपण 1 वाटी मिल्क पावडर टाकणार आहोत। आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात। हे आपल्याला मंद आचेवरच सगळं मिक्स करून घ्यायचंय। गॅस वाढवला की हे सगळं करपून जातं, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आपल्याला सारखं हलवत राहायचंय, नाहीतर मग कढईला चिटकून जातं आणि मिठाई ही खायला करपट लागते, त्यामुळे आपल्याला सारखं हलवत राहायचंय। आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहोत। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। आता याला सारखं सतत हलवत राहायचंय। हे बघू शकता, हे आता जास्त घट्ट होत चाललंय। मिल्क पावडर असल्यामुळे लगेच ते घट्ट व्हायला सुरुवात होते। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला आटवून घ्यायचे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे मी 10 ते 20 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवते थंड व्हायला। 20 मिनिटे झाली आहेत। आता आपण फ्रीज मधनं हे बाहेर काढलंय। आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराची मिठाई तयार करून घ्यायची आहे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरी नक्की ट्राय करा। धन्यवाद।